हॅलो 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 माहिती चला आपण करूया मॅचला सुरुवात. खरं तर एका बाजूला आपण पाहू शकाल टीम ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश क्रिकेट संघ मानकीवली संघ आहे. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. सामना 4 षटकांचा आहे याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर पंकज भोले आहेत आणि त्यांचा समवेत प्रथमेश. सर आमच्या व्यासपीठावरती मनोहर काका माळे आहेत आणि काकांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. अगदी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी आमचे सागर दादा देशमुख राहिलेत. खरं तर तब्बल 21 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि कंट्रोल बॅटिंग मात्र पाहायला मिळाली होती आणि त्यांना आपण देतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन सागर दादा देशमुख. यासाठी आपण मनोहर काका माळी काकांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन पुन्हा एकदा आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. काकांचंही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि खरं तर मानकिवली टीमचे खरं तर खंबीर समर्थक आहेत काका. त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. मॅच ऑन गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार आला होता परंतु तदनंतर सेकंड बॉलवरती लगेच इथे कमबॅक केलं जात आहे. अगदी समोर आपण पाहिलं तरी यॉर्कर लेनवरती सध्या गोलंदाजी केली जाते. गोलंदाज योगेश पाटील यांना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आला होता व त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केला जातोय डॉट बॉलने. पॉवर प्लेचे हे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे परंतु अगदी सध्या तरी पंकज यांना अगदी जागेवरती थांबवलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. अगदी गुडलेग स्पॉटचा बॉल होता आणि त्यानंतर वेगानं बॉल फेकण्यात आला आणि अतिरिक्त उचली मिळाली व त्यानंतर हा निर्धाव चेंडू लगातारचा हा दुसरा डॉट बॉल आलाय. फुल टॉस बॉल विषभ मध्ये बॉलला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत अगदी श्रीपद कडाली डीप मध्ये भरपूर चांगले फिल्डिंग करत आहेत. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलवेग केली जाते व त्यानंतर या चेंडूवरती एक जाव कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 5 धावा. स्ट्राईक वरती प्रथमेश आहेत. खरं तर आपण नेहमीच प्रशांत किंवा नक्कीच प्रशांत आपण नेहमीच पाहतो परंतु या मॅचमध्ये थोडेसे गेम प्लॅन आखले गेलेत. प्रथमेश आलेत पुढे. आताचा हा चेंडू इथे सोडून दिला. यस पंचांचा इशारा आपण पाहू शकाल. ऑफस्टिकच्या बरोबरच बाहेरचा हा चेंडू अर्थातच वाईट बॉल इथे पाहायला मिळेल. एक एक्स्ट्रा धावीतनं मिळत असताना 6 धावा. या स्वतःचा हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. अगदी या ओव्हरचा विचार केला पहिला चेंडूवरती चौकार आला होता तदनंतर लगातार 2 चेंडू डॉट आले. चौथ्या बॉलवरती सिंगल आली तदनंतर वाईट आणि आता पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय म्हणजेच शेवटचा चेंडू. आतापर्यंत योगेश पाटीलनं चांगली कामगिरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चांगले षटक फेकले जात आहे. अग्नी पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे फेकावं याचा ज्वलंत आणि जागतिक उदाहरण या ठिकाणी दिलं जातं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज अगदी यश आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट अगदी प्रॉपर मात्र निशाणा या ठिकाणी वेधण्यात आला. अगदी यश यश देसले आहेत त्या ठिकाणी. टोटल अर्थात श्री गणेश मानकिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या धावफलकावरती.
खरं तर आमचे डान्सर काका देखील आता लाईव्ह मध्ये दिसत आहेत. नक्कीच खरं तर या ठिकाणी सर्वच खेळाडूंचं व प्रेक्षकांचं मन सध्या जिंकत असताना षटक क्रमांक दुसरं गोलंदाज विशाल आहेत. फटका फसला डीप मध्ये योगेश, परंतु अगदी आधी मन बनवलं होतं की चेंडूवरती येणं, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉलला इथे अडवलं. नक्कीच दुविधा मना अवस्थेत होते, परंतु त्यानंतर इथे अगदी योगेश पाटीलचं कौतुक करायला पाहिजे. बॉलला स्टॉप केलं, जर का पुढे गेले असते तर कठीण कॅच होती, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलं गेलं आणि 2 धावा इथे पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल 9 धावा. समोर चेंडू होता ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सध्या तरी अगदी विशाल भारती मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगली कामगिरी करतात. एक मोठं नाव आहे या टीमचा. खरं तर जेव्हा जेव्हा भोज संघ पुढे येतो तेव्हा तेव्हा या संघातील आपण पाहिलं तर नक्कीच विशाल भारती असतील, योगेश असतील, त्यानंतर शंकर असतील, नेहमीच या खेळाडूंचा मात्र आवर्जून उल्लेख केला जातो. मग आमचे प्रथमेश असतील, त्यानंतर श्रीपद असेल, नेहमीच या सर्व खेळाडूंचं नाव मात्र पुढे घेण्यात येतोय आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या भरपूर चांगली कामगिरी सध्या विशाल भारती यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या व त्यानंतर पुन्हा 2 बॉल डॉट आले. अगदी आतापर्यंत पाहिलं मानकिवळी संघाचा विचार केला जवळजवळ 5 बॉल मात्र डॉट खेळलाय, परंतु ऑन साइडला फटका ओढ शॉट लॉफ्ट केलाय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आणि प्रथमेशच्या बॅट मधून बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. जेव्हा जेव्हा भोज संघाची मॅच असते तेव्हा तेव्हा खरं तर नक्कीच आमचे खरं तर उपसरपंच साहेब माननीय श्री प्रमोद दादा देशमुख नेहमीच सातत्याने आपल्या भोज टीमला ते पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. फटका चांगलाय, वॉट अ शॉट, लेट कटचा स्ट्रोक, बॉलला सरळ पाठवलाय पॉइंट मध्ये, डीप मध्ये खेळाडू पोहोचले होते. शेवटच्या मोमेंटला चांगली फिटिंग प्रथमेश आहेत त्या ठिकाणी. प्रथमेश देसले अप्रतिम बॉलला स्टॉप केलं, त्यानंतर बॉलला अगदी उचललं फेकला आणि तब्बल मैदानाच्या आतमध्ये 3 धावा कंप्लीट केल्या. परंतु महत्वाची 1 धाव आपल्या संघासाठी प्रथमेशनं वाचवली आहे. अगदी आमचे प्रमोद दादा देशमुख जे खरं तर उपसरपंच आहेत त्यांच्याही माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत खरं तर 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक लाभले गेलं. दादांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू आलेत, परंतु इथे कदाचित घडलंय काय, चेंडू पर्यंत पोहोचले होते, बॉलला जजमेंट करता आलं नाहीये, बॉलला ग्रिप करता आलं नाहीये आणि शेवटच्या मोमेंटला इथे यस पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली आहे. षटक क्रमांक इथून दुसरंही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 20 या धावफलकावरती. चला टीम ओम कोंडेश्वर भोज, आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेटल करायचे आहे. भोज रिसॉर्ट आपण पाहू शकाल आणि त्या भोज रिसॉर्टचे खरं तर मॅनेजर आहेत, दादांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. खरं तर आपण या स्पर्धेत भेट देण्यासाठी आलात, आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. टीमची टोटल 20 धावा. षटक क्रमांक 3, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रथमेश देसले आहेत. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटचा होता, परंतु अगदी फाईन लेगला खेळाडू होते, थोडीशी मिस्टेक व त्यानंतर लगेच या ठिकाणी ही चिकी सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. सिंगल मिळाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 धावा. सध्या तरी आतापर्यंत मानकवली संघाचा विचार केला तर अगदी शांततेने सुरुवात केली जाते.
प्रति विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये जबल 7 आल्या होत्या, तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये 13 धावा पाहायला मिळाल्या, म्हणजे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा बनल्या होत्या, परंतु शेवटच्या या 2 षटकांमध्ये आता सातत्याने धावा बनवाव्या लागतील. यस, आताचा हा चेंडू प्रथमेश यांचा पाहिला तर अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर, अर्थातच व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाबे तर नक्कीच मिळते आणि या टीमची टोटल 22. 22 धावा धावरती आहेत. गुडलेन शॉटचा बॉल ऑन साइडला पूल केलाय, फटका दमदार आणि अगदी पंकज भोलेच्या बॅट मधून हा बिग हिट षटकार. स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा अपरकट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहेत श्रीपद. अप्रतिम जजमेंट, कठीण कॅच मात्र सोप्या रीतीने जज केली जाते. मागील बॉल वरती अगदी प्रथमेशला षटकार आला होता, परंतु तदनंतर प्रथमेशचा रिएक्शन, आधी ऍक्शन परंतु तदनंतर रिएक्शन. फलंदाज बाद पंकज भोले मैदानाच्या बाहेर. चला आपण लगेच मैदानाच्या आत जाऊयात. नवीन बॅट्समन प्रशांत भुईर आहेत, दोन्ही यंगस्टर आहेत, परंतु या ठिकाणी व्हॉट अ बॉल, अनप्लेटेबल यॉर्कर. अगदी या ठिकाणी हा चेंडू मात्र जमला नाही प्रशांतला आणि सरळ हा चेंडू ज्येष्ठांवरती अनप्लेटेबल यॉर्कर चेंडू पाहायला मिळेल. खरं तर प्रथमेशच्या माध्यमातून इथे आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. बॅटर आहे त्यांना विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. चला आज भरपूर वेळ झालाय, वेळेचा विचार केला तर जवळ 5 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमरीश आहेत. फटका चांगला ऑन साइडला, सर्व बॅटनं बॉलला ढकललाय, अगदी ओलांद कापेटनं बॉलला ढकललाय, परंतु लॉंगॉनला खेळाडू पुन्हा एकदा श्रीपद नक्कीच या ठिकाणी किशोर आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. सध्या तरी भरपूर चांगला सामना या दोन संघादरम्यान पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान उत्तमजी मुंडे दादांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये कबसला अगदी राज आहेत. नक्कीच राजच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग केली जाते. सध्या तरी याही षटकात आपण पाहिलं, सुरुवातीला नक्कीच षटकार आला होता, परंतु षटकारानंतर सातत्यानं प्रत्युत्तर दिलं जातं प्रथमेशच्या वतीनं आणि सातत्यानं हा चांगला कमबॅक राहिला आहे. आणि या षटकात प्रथमेशनं आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात आणि महत्त्वाचे 2 खेळाडू देखील बाद केलेत. यस डीजे, चला लगेच काका आपली झलक दाखवायची आहे.
आमचे डान्सर काका त्यांना दाखवले जात आहे. अगदी सकाळपासून मात्र प्रत्येक खेळाडूंचं तुमचं प्रेक्षकांचं खरं तर मनोरंजन करत असताना टीमची टोटल 30 धावा. याही षटकात मागील षटकामध्ये 10 धावा आल्यात. खरं तर प्रत्येक गोलंदाजांचा कौतुक करायला पाहिजे, सातत्यानं चांगली कामगिरी. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश आहेत, नौका गोलंदाज. आणि या नौका गोलंदाजावरती आता इथून संपूर्ण जबाबदारी दिलेली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. अगदी बॉल चला सर मिड ऑफला, तिथे यश आहेत, परंतु इथे शेवटच्या मोमेंटला नक्कीच श्रीपद यांचा चांगले प्रयत्न राहिले. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर यशसाठी हा कठीण जर होता, परंतु प्रयत्न त्याने चांगले केले आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. परंतु या बॉलवरती 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातात. पहिला सत्र सुरू आहे. खरं तर पहिल्या सत्रामध्ये श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाला धावा जमा करायच्या आहेत. आतापर्यंत 32 धावा बनल्या आहेत. शेवटचे 5 बॉल आहेत आणि या शेवटच्या 5 बॉल मध्ये किती धावा बनल्या जातील. इथे पुन्हा फटका फसला, यश आहेत, अप्रतिम जजमेंट आणि आता नो मिस्टेक. आणि इथे फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचा पतन. खरं तर सलामीवीर फलंदाज प्रथमेश मैदानाच्या बाहेर. बॅटिंग त्यांना साकारले मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन कॅप्टन कुल निलेश मराठे आहेत. खरं तर जेव्हा जेव्हा निलेश मराठे येतात ना मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा तेव्हा त्यांच्या बॅटमधून 2 ते 3 धमाके आपण नेहमीच पाहतोय. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे सध्या तरी विकेट सिक्रिफाइस केली जातीये. अमरीशला मात्र स्ट्राईक पर्यंत आणलं जातं आणि इथून सध्या तरी कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये विकेट सिक्रिफाइस करत आहेत. फलंदाज बाद. पावने संघाची मॅच आहे आणि अगदी नक्कीच आमचे हरीश भारती आहेत, त्या मॅचला खरं तर एन्जॉय करत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अमरीश आहेत स्ट्राईक वरती. फटका चांगला कट केला, बॉलला कवच मध्ये बॉलला ढकलला. इथे नशिबाची साथ मिळते. अगदी डीप मध्ये राज होते, त्यांच्याकडे मिस्टेक आणि बॉल सीमारेषा बाहेर. अमरीशच्या बॅटमधून चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 धावा बनल्या गेल्यात. आतापर्यंत ही चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण की सन्मानजनक स्कोर उभारलाय. शॉर्ट ऑफ लाईन बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु आता पुन्हा राज आलेत आणि सध्या तरी या चेंडूवरती राज्य केलंय. अर्थातच अप्रतिम जजमेंट आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. आभार व्यक्त करायला पाहिजे, कारण की सातत्यानं सकाळपासून सर्वच खेळाडूंसोबत सर्वच प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. इथे अगदी नवीन बॅट्समन योगेश आहेत. अगदी फटका चांगला होता, परंतु तदनंतर याही बॉलवरती पाहिलं तर
2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातात आणि या ठिकाणी पाहिले तर पहिला सत्र कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश मानकिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 38 धावा आणि 39 धावसंख्येचं टार्गेट ओम कोंडेश्वर भोज संघासमोर. साठी एक सुवर्ण संधी, जर का गुरुनाथनं इथे डान्स केला तर नक्कीच दिगंबर सुरोश यांच्या माध्यमाला नक्कीच कॅश प्राइज आहे ते म्हणजेच गुरुनाथ साठी. पहा काका, तुम्ही डान्स करताय परंतु कोणत्या प्रकारचा रिस्क आपण उचलू नका जेणेकरून या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाहीये. चला आपण जाऊयात. मॅचच्या दिशेने पहिला सत्र येथे कंप्लीट झालाय आणि या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 38 धावा बनल्या गेल्या आणि 39 धावा संख्येचं टार्गेट आहे टीम ओम कोंडेश्वर भोज संघाला आणि 24 बॉल मध्ये आता 39 धावा बनवायच्या आहेत. परंतु आता या मॅच मध्ये अगदी या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती अगदी ओम कोंडेश्वर भोज संघाला या 39 धावा बनल्या जातील का की धावा रोखल्या जातील याचं धावतं विवरण आपण नक्कीच ऐकवण्यासाठी करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल. आणि जसे या सेकंड इनिंगला होईल सुरुवात, आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात राहुल चव्हाण सरांचा आवाज. चला दोन्ही ओपनिंग प्लेयर खेळाडू कक्षातून आपण यायचंय बाहेर. चला ओम कोंडेश्वर भोज संघ आपण आता इथून स्पीडअप घ्यायचा आहे, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका आणि इथून सर्व संघांना आम्ही विनंती करू. पहा नेक्स्ट मॅच टीम जांतराचा बदलापूर आणि आई गावदेवी खरवई, तुम्हाला देखील आम्ही विनंती करू आपण देखील रेडी राहायचं आहे. टॉस कंप्लीट झालाय परंतु ज्या टीमचा जो निर्णय आहे तो घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये देखील उतरायचं आहे मॅच कंप्लीट झाल्यानंतर. आता इथून सर्व संघांना नक्कीच थोडी मेहनत घ्यावी लागेल जेणेकरून न थांबता आपण मॅच कंटिन्यू करणार आहोत. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूयात राहुल चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच डीजे. होईल 4 ओव्हरची बाद आणि 4 ओव्हरच्या बाद मध्ये 39 धाबा इथून चेस करायच्या आणि सलामी जोडी दाखल होतीये शंकर पाटीलच्या साथीनं सोनू देसले. चला ही सुवर्ण संधी आहे खरं तर गुरुनाथसाठी.
आणि त्यासोबत काळू. चला, खरं तर पहिला चौकार षटकार किंवा पहिली विकेट जर आली डीजे वाजेल, त्यानंतर डान्स करावा लागेल. 24 बॉल 39 धाब्याची गरज या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1चा खेळ तुम्हाला बालमेल दिलेश मराडे, तर स्टॅकिंगवरती शंकर पाटील ही सलामी जोडी तुम्हाला पार भीती चला, सोनूसाठी शुभेच्छा येतात तुषार शेलार भिनारपाडा यांच्याकडून. पहिलाच बॉल फटका फसलाय, खेळाडू उपस्थित, ब्रेल सिंगल. आणि सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. 39 धाबा या मॅचमध्ये रोखायचे आहेत, तर चेस करायचे टीम ओम कोटेश्वर भोज या संघाला. आज बरेचसे खेळाडू तर नाही आहेत. टीम मानकेवली म्हटलं की राज गडगे, हेमंत मराडे सारखे खेळाडू देखील नाही आहेत. सकाळी तर ही मॅच पहिली होती, त्यानंतर आपण पाहतोय काही कारणास्तव आपण संध्याकाळी हा सामना खेळतोय. योगेश माळी यांच्या सोबत जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नरेंद्र माळी मिस्टर फेबिकॉल बॉलवरती पोहोचले, दरम्यान 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 बॉलचा खेळ संपला आणि 3 धावा फलकावरती जोडल्या जातील. ग्रुप ग्रामपंचायत दविरीचे उपसरपंच प्रमोदजी देशमुख साहेब देखील या बातचा आनंद घेतात. त्यांचा घरचा संघ मैदानावरती बोज खेळतोय, तर त्यांच्या विरोधात श्री गणेश मानकिवली या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. त्यामुळे धावफलक तुम्हाला बारमेल 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना निलेश मराडे राऊंड द विकेट तयार होतात. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, पाहिलं होतं एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे आणि त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार बीते. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1चा खेळ बारमेल प्रगतीपथावरती असताना पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा इथून जमा करायचे, त्याच अनुषंगाने बॅटिंग करायला हवी, परंतु आतापर्यंत आपण पाहतोय खरं तर चांगली बॉलिंग पार भीते या मॅचमध्ये. पुढचा बॉल गतीमध्ये मिश्रण, लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक 4 या आकड्यावरती तुम्हाला बालमेल टीमची टोटल आता स्कोरवर वरती जाऊन पोहोचतीये. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन खेळत असताना दोन्ही संघाचं कौतुक व्हायला हवं, कारण सकाळच्या सत्रामध्ये दिलेल्या वेळेवरती दोन्ही संघ पोहोचले होते, परंतु त्यानंतर आपण थोडेसे चेंजेस केले, त्यामुळे दोन्ही टीमचं आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण करतोय मनपूर्वक आभार. लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. आज खरं तर विक्रमच घडला, कारण सलगचे 6 बॉल आज वाईट आलेत या स्पर्धेमध्ये. त्यामुळे या स्पर्धेमध्ये काय घडलेलं आहे तर साऱ्या गोष्टी घडल्या. दुसरा सामना होता तो आपण पाहिला आजच्या दिवसातील. गोलंदाज अनिकेत न हा कारनामा केला चांदप टीमचा. फटका चांगला आहे, रॉकेट स्ट्रोक, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, साइड स्क्रीनला धडक मारतोय, येतोय चौकार. पुढचा बॉल फुलटॉस, फक्त दिशा दिली ऑन साइडला, स्कोर लेगला बॉल जाईल सीमा रेषा पार, नावातील 4. थोडस बाहेर या. मामावरनं फायर, बॉल तयार, सलगचा दुसरा चौकार आलाय. इनफिल्डच्या वरनं घेतलाय, वाडा शॉट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा येतोय सुरूच्या बॅटमधून हा सलगचा तिसरा चौकार.
येऊ द्या, कोणतरी आणून द्या. तर मामा सांगतो झुके का नाही साला. सारा गाव मामाचा पण एक पण नाही कामाचा. उद्या फायनल डेला मामाला खास करून आमंत्रण आहे. मयूर काठवले यांच्या माध्यमातून आणि मयूर यांच्याकडून 100 रुपये आलेत मामांसाठी. मामा ते आपण घेऊन जा. मयूर द्या त्यांना. मॅच झाल्यानंतर 100 रुपये मामा कलेक्ट करा. ओव्हर नंबर 2चा खेळ. पंकज भोले बॉडी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. बादमध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 18 बॉलमध्ये दाबा चेस करावा लागतील. 22. राऊंड द विकेट. पहिला बॉल लाईट खराब. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक दाबे ते बीते त्यामुळे धावफलक पुढे सरकेल. 18 दाबा धावफलकावरती जोडल्या जातील. शंकर पाटील आज मात्र पाणी पिऊन आलेत आणि त्यामुळे तुम्ही पाहता इथून एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. 18 दाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फोसलाय. गोरनाथ हसलाय. मिस्टर फेविकॉल चूक होणार नाहीये. शंकरला परतावं लागेल बागारे. जेव्हा जेव्हा पाण्याचं नाव काढलंय शंकर आउट होतोय. हे चित्र आपण पाहिलंय. फरंदच बाद. वरती दाखल होतोय. खरं तर भोज रिसॉर्टचे आमचे मॅनेजर किरण सरांचा आवडता खेळाडू आहे विकास भारती विकी मात्रावरती दाखल होतोय. विकासला जकास कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये कारण 17 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 21 धाबा इथून चेस करावा लागतील. बॉल तयार. बॉल ट्रॅकवरती दाखल होतोय. घातक बॅटर म्हणून विकीची ओळख आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट पंकज तयार होतोय. विकेट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल बॅटची कडा. एसच्या मागे थडबाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आणि विकीला मैदान सोडावं लागतंय. धक्का नंबर 2 फरंदच बाद. काय सांगितलं डीजे मास्टरने. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय विशाल. दोन बॉल 2 विकेट मिळाले. त्यामुळे अजूनही 16 बॉल 21 धाबा चेस करावं लागतील. पंकज भोले ला तुम्ही पाहता या मॅच मध्ये कमबॅक करतोय. मरी ट्रॅक वरती दाखल होतोय. समोर डावकुऱ्या त्याचा बॅटर विशाल. पहिला बॉल फुलटॉस टर्न करण्याचा प्रयत्न. बॉर्डर बॅकडर करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर विशालची विशाल कामगिरी फसतीये. पंकज भोले आगीचे गोळे मैदानावरती टाकतोय. 15 बॉल 21 धाबा चेस करावा लागतील. सामना रंगतोय. हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झालेत आणि लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच रंगतात. हे चित्र आपण पाहिलंय. आठवावा लागेल खरं तर खरवईचं मैदान. त्या मैदानावरती आपण पाहिलं असेल तर कुमार डवले सारखा खेळाडूंना 3 बॉलमध्ये 12ची गरज असताना तो सामना जिंकवला होता. परंतु त्याच मैदानावरती पुन्हा एकदा उलटफेर आपण पाहिला. शंकर पाटील एकाच ओव्हरमध्ये 30 धाबा त्यानं कुठल्या होत्या इथे दिशा दिली आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल येतोय चौकार.
14 बॉलचा खेळ शिल्लक, आता 17 धाबा चेस करावा लागतील. बरं तयार, राऊंड द विकेट दाखल होतो. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय पंकज बोलेच्या विरोधात विशाल भारती आलाय बॉल बॅट वरती आणि ड्राईव्ह केला ऑन साईडला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित धीरेंद्र माळी पोहोचतात. एक सिंगल मेल सिंगलच्या साथीने धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते फलकावरती 23 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 16 धाबा इथून चेस करावं लागतील. या बातमध्ये तुम्ही पाहताय भद्रपती सोनू अजून उभा आहे. प्रथमेश देसलेला तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू तुम्हाला जरूर पालबेल. KPL ची स्पर्धा देखील त्याने गाजवली आहे. तोच खेळाडू तुम्हाला भद्रपती पालबेल. खरं तर ओम कोडेश्वर बोस म्हटलं की कोंडेश्वर प्रीमियर लीगचं आयोजन दरवर्षी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर किशोरजी देशमुख, शंकर पाटील जे स्पर्धेमध्ये मुख्य आयोजकाची भूमिका नेहमीच निभावतात. फुलटॉस आणि फुलटॉसला थारा नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तो षटकार. आपण थोडस बाहेर या, कारण या मात 12 बॉल 10 धाब्याची गरज आहे. ओव्हर नंबर 3 बार ट्रॅक वरती प्रशांत भोईर आता दाखल होतोय. स्पीडअप करा. 12 बॉल 10 धाब्याची गरज या मॅच मध्ये. लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. बरं तयार, पहिला बॉल बॅटची कडा त्यांच्या मागे पंकज भोलेनं हा झेल टिपलाय. त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक, 10 धाबा चेस करावा लागतील. अकरा बॉल 10 धाब्याची गरज आहे. दरम्यान आमचे बंधू कडव यांचं आगमन झालं. त्याच्या साथीला उत्तमजी मुंडे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचंही बरपूर्वक स्वागत. 11 बॉल 10 धाब्याची गर्दी आहे. बॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गुरुदा तयार होतोय प्रशांत भोईर. पुढचा बॉल राऊंड द विकेट, लाईन खराब, लेग स्टिकच्या बाहेर, त्यामुळे अंपायर घोषित करतात व्हाईट बॉल. एक धाव जोडली जाईल. अजूनही 9 धाब्याची गरज आहे. 11 बॉल 9 धाबा इथून चेस करावा लागतील. अकरा बॉल मध्ये 9 धाबा चेस करायचे त्या बॅच मध्ये. बिग हिट घेतला ऑन साइडला, अडबा बाट गुंडळलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक पुढे सरकतो. आता 10 बॉल 3 धाब्याची गरज. बेगावरती स्वार असलेला गुरुदास बेगाला बीट करतोय. डॉट बॉल
खंबा करण्याचा प्रयत्न इथे जरूर तुम्हाला बाल मिळेल. परंतु अजून एक डॉट बॉल. 9 बॉल आणि 3 धाबाची गरज. सिंगल बेल. अजूनही 2 धाबाची गरज. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. मागचा सामना तुम्ही पाहिला असाल खरं तर 2 बॉल 2 धाबाची गरज असताना सामना गमावला टीम इरंजाडनं. आणि इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सामना जिंकला टीम ओम कोटेश्वर बोध संघाने. अभिनंदन. हार्डलक टीम श्री गणेश मानकिबली. मामा